बघा चला आता इकडे लक्ष द्या. लास्ट लेक्चरला आपण ओव्हरऑल इन्फॉर्मेशन बघितली होती पण इमेजेसवर. आता आजच्या लेक्चरला आपल्याला काय करायचंय, पूर्ण मदरबोर्ड ची 1 बाय 1 इन्फॉर्मेशन बघायची. बघा पहिले आपण काय स्टडी केला होता यातला, PS2 बोर्ड. कुठे बघा मदरबोर्ड वर PS2 बोर्ड दिसतोय का? या साइडला 2 पोर्ट दिसत आहे. कोणता आहे ते? PS2 पोर्ट. बघा आता काय यूज होता याचा सांगा बरं. त्याच्यावर रीड न करता तुम्ही काय यूज केला आतापर्यंत सांगा, एक्सप्लेन करा. काहीच नाही. PS2 पोर्ट हेडफोन, अरे काही पण नका सांगू. PS2 पोर्ट म्हणजे ऍटलीस्ट स्क्रीनवर दिसते ते तरी सांगा. मग हा कशासाठी यूज केला जातो? कीबोर्ड आणि माउस कनेक्ट करण्यासाठी. म्हणूनच त्याला नाव दिलेले बघा, ऑल्सो कॉल्ड माउस बोर्ड. दुसरे डिव्हाइसेस याला कनेक्ट होत नाही. तुमचा कुठल्याही प्रकारचा हेडफोन, स्पीकर कुठल्याही ब्रँडचा आणला तरी ह्या 2 पोर्टला कनेक्ट होऊ शकत नाही. बघा पुढे मोस्ट आता जुन्या कम्प्युटर मध्ये PS2 पोर्ट होते बघा. आता हे कलर इनकोडेड आहे, म्हणजे ग्रीन कलर हा कोणासाठी यूज करायचा आपल्याला? माउस साठी. आणि पर्पल कलर कीबोर्ड साठी. दोन्ही कलर पण काय करायचे आपल्याला लक्षात ठेवायचे बरोबर. हे दोन्ही कलर बघा पुढे हे दोन्ही सांगता येतील नक्की. बघा आता PS2 पोर्टचा आणखी एक बघा, आपण याने काय करू शकतो, फक्त इनपुट मेसेज सेंड करू शकतो. पण हा परत त्याला आउटपुट नाही सांगू शकत. किंवा तुम्हाला कीबोर्ड माउस काय सांगते का? कीबोर्ड काय मेसेज देतो का? कीबोर्ड सांगतो का एखादी की प्रेस होत नाहीये? कोणाच कीबोर्ड नाही सांगत ना, कोणाच माउस सांगत नाही ना. आमच्या माउस वर बटन क्लिक नाही होते नाही. बघा मग हा काय करतो, युनिडायरेक्शन. म्हणजे हा फक्त काय करतो, आपल्याला क्लिक केलं की तेवढाच इनपुट मेसेज काय करतो, सेंड करतो. हा काय करतो, फक्त आपले मेसेज रिसीव करतो. आपण जे जे इनपुट मेसेज सेंड केले त्या हा रिसीव करण्याचं काम करतो, दुसरं काहीच काम नाही करत. पुढचं बघा, PS2 पोर्ट नंतर कोणते? USB पोर्ट. दिसतंय तुम्हाला इथे इमेजेस मध्ये पण दाखवलेले आणि इकडे पण बघा, इथे आपल्याला USB पोर्ट्स दिसताय सर्व. आता ह्या USB पोर्टला, USB पोर्टचा काय लॉंग फॉर्म बघा बरं आता, युनिव्हर्सल सिरियल बस. आता हा USB पोर्ट बघा, आताच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कोणता चालतो? USB पोर्ट. आता आपण बघितलं की प्रिंटर साठी पॅरलल पोर्ट यूज करायचा, व्हिडिओ साठी VGA पोर्ट, असे वेगवेगळे पोर्ट आपण यूज केले डिव्हाइसेस. PS2 हे 2 कशासाठी यूज करतो? कीबोर्ड आणि माउस साठी. मग असे जेवढे डिव्हाइस कनेक्ट करायचे तेवढे पोर्ट आपल्याला ऍड करावे लागले असते ना. त्यामुळे इथून पुढे सगळे पोर्ट कसे चालले, स्टँडर्ड सगळे USB पोर्ट. बघा आता USB ने आपण काय काय कनेक्ट करू शकतो? प्रिंटर, कीबोर्ड, माउस, पुन्हा आपले कॅमेरा. तुम्ही मोबाईल पण कनेक्ट करता USB डिव्हाइसेस ने, करता की नाही? आणखी काय करता आपण? ते वायरलेस कीबोर्ड माउस यूज करतो, त्याचे छोटं ते डिव्हाइस असतं ते. बाकी पेन ड्राईव्ह यूज करता की नाही तुम्ही? हे सगळे कुठे यूज करता? USB पोर्टला. USB पोर्ट हा याचा स्पीड कसा असतो? PS2 पेक्षा जास्त स्पीड असतो. तुम्ही डेटा ट्रान्समिट पण करू शकता आणि रिसीव्ह पण करू शकता USB पोर्टने. USB पोर्टचा यूज येईल सांगता, काय यूज आहे याचा? सगळे USB डिव्हाइसेस कनेक्ट करण्यासाठी USB पोर्ट येईल. बरोबर एक्सप्लेन करता. एक्सटर्नल तुम्हाला असेच क्वेश्चन विचारतात, तुम्हाला पूर्ण मदरबोर्ड सांगता आला पाहिजे. बघा त्यानंतर बघा इमेज मध्ये PCI स्लॉट दिलाय. आता मदरबोर्ड वरती बघा कोणता आहे PCI स्लॉट? इथे हे 3 दिसत आहे. हे काय आहे? PCI स्लॉट. इमेजेस मध्ये किती बघा? 4 आहे, 5 इमेजेस स्लॉट आहे बघा. आता प्रत्येक मदरबोर्ड नुसार वेगवेगळे PCI स्लॉट येतात. आपण बघितलं मिनी मदरबोर्ड मध्ये किंवा मायक्रो मदरबोर्ड मध्ये किती येतात? एकच PCI स्लॉट येतो बघा. PCI
काय लॉंग फॉर्म आहे पीसीआयचा? पेरिफेरल कंपोनंट इंटरफेस. काय काम कशासाठी यूज करताय? काय यूज आहे याचा? काय यूज करतो आपण पीसीआय स्लॉटचा ह्या तिन्ही? एक्सपान्शन कार्ड ऍड करण्यासाठी. जसं आपण बघितलं पहिले जुन्या मदरबोर्डला म्हणजे त्या सर्किट बोर्डवर काही जुने इन्स्ट्रक्शन येत नव्हतं, जसं ऑडिओ डिव्हाइसेस, इंटरनेट. त्यासाठी तुम्हाला काय यूज केलं जायचं? ते ऑनबोर्ड इन्स्टॉलेशन नव्हतं, त्यासाठी तुम्हाला सेपरेट कार्ड यूज केले जायचे. त्यामुळे पहिल्या जुन्या मदरबोर्डवर पीसीआय स्लॉट जास्त होते, आता कमी कमी होत चालले. यालाच तुम्ही एक्सपान्शन स्लॉट म्हटलं तरी चालेल, पीसीआय स्लॉटलाच. आता इथे तुम्ही काय कनेक्ट करता बघा, नेटवर्क कार्ड, साऊंड कार्ड, मोडेम, व्हिडिओ कार्ड, टीव्ही ट्यूनर कार्ड, तुमचे आणखी बाकीचे काय कार्ड असतील ते आपण कुठे यूज करणार? एक्सपान्शन स्लॉट्स किंवा पेरिफेरल्स कंपोनंट डिव्हाइसेस. बघा नंतरचा कोणता आहे? फ्लॉपी कंट्रोलर. आता हा जुन्या मदरबोर्ड मध्ये होता, आता आपला मदरबोर्ड पण जुना आहे, तर हा नाही ह्या मदरबोर्ड आहे. इथे बघा, हा इथे खाली दिसतोय, हा मग इथे हा काय आपला फ्लॉपी कंट्रोलर. हा फ्लॉपी कंट्रोलर काय काम करायचा? एक त्याची केबल जी होती फ्लॉपी कंट्रोल कनेक्ट करण्यासाठी, एक केबल मदरबोर्डला आणि दुसरी कुठे कनेक्ट असायची? फ्लॉपी ड्राईव्हला. मग फ्लॉपी ड्राईव्हची तुमचा जो काही डेटा आहे तो मदरबोर्डला कशा थ्रू रीड किंवा काय राईट करता यायचा किंवा काय यूज कशाने करता यायचा? फ्लॉपी कंट्रोलरने. बघा आता नवीन मदरबोर्डवर ते येत नाही, या मदरबोर्डवर नाहीये, पण ह्या मदरबोर्डवरती आहे. पुढे बघा नंतरचं कोणतं? आता हे झालं होतं आजकाल आपलं सगळं. बघा नंतर कोणतं आहे? आयडी कंट्रोलर. आयडी कंट्रोलर बघा, दिसले का तिथे इमेजेस मध्ये कोणते आयडी कंट्रोलर? बघा हे दोन जे आहे हे काय? आयडी कंट्रोलर. आता आयडी काय? आयडी इंटिग्रेटेड ड्राईव्ह इलेक्ट्रॉनिक्स. हा काय करतो? काय काम करतो? काहीच नाही. हार्ड डिस्कला कनेक्ट करण्यासाठी आपण काय करतो? आयडी कंट्रोलर यूज करतो. बघा हार्ड ड्राईव्ह नियंत्रित करण्यासाठी आपल्याला आयडी कंट्रोलरचा यूज होतो. पुढे नेक्स्ट आयएसए स्लॉट दिसतोय का कोणाला याच्यावर? नाही, आताच्या मदरबोर्डवर आयएसए स्लॉट येत नाही. जे 80 टाईपचे मदरबोर्ड होते जुन्या त्यावेळेस 80 हा स्लॉट यायचा. नाही तर सांगशाल बरं का, ते एक्झामिनर पण शोधत बसेल. याच्यावरती आयएसए स्लॉट येत नाही. काय लॉंग फॉर्म होतं त्याचा? इंडस्ट्री स्टँडर्ड आर्किटेक्चर. आता बघा आयएसए इज अ 16 बिट बस मदरबोर्डच्या इतिहासातील हा सर्वात जुना एक्सपान्शन स्लॉट होता. काय कनेक्ट करायला यूज केलं जायचं बघा? तो कन्व्हेन्शनल डिस्प्ले कार्ड किंवा साऊंड कार्ड, हे दोन्ही कार्ड यूज केलं कनेक्ट करण्यासाठी. ते दोन स्लॉट यूज केले जायचे. बघा इथे दिलेले आहे स्लॉट 1, स्लॉट 2. आताच्या मदरबोर्डला ते येत नाही. नेक्स्ट बघा, नेक्स्ट कोणता आहे? रॅम स्लॉट. बघा आता ऍडव्हान्स याच्यात तुम्हाला एखाद्या वेळेस पीसीआय स्लॉट एक असेल किंवा नसेल, पण कंपल्सरी आपल्याकडे रॅम स्लॉट हा मदरबोर्डला असतोच. आपल्याला जर रॅम वाढवण्याची गरज येतेच. रॅम स्लॉट बघा, त्यावर रॅम अटॅच करण्यासाठी जागा आहे. आपण रॅम बघितलंय ना, आणायची राहिली नेक्स्ट लेक्चरला आपण रॅम अटॅच करून बघू. रॅम स्लॉट, त्यावर रॅम अटॅच करण्यासाठी दोन स्लॉट आहे. बघा इथे येलो कलर मध्ये दिसत आहे, दोन्ही कीबोर्ड मध्ये बघा यात पण दिसत आहे तुम्हाला रॅम स्लॉट. येईल एक्सप्लेन करता. मग रॅम स्लॉट आपण कशासाठी यूज करतो? एक्सटर्नल रॅम ऍड करण्यासाठी. तर रॅम किती किती जीबी मध्ये येतात? 2GB, 4GB, 8GB हे पण सांगता आलं पाहिजे. रॅमचे बघा मदरबोर्ड नुसार फिक्स होतं की यात कोणती रॅम बसेल. तिथं इथे बघा त्याचं तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला रॅम आपण जेव्हा बसवू तेव्हा याचं एक्सप्लेनेशन बघू. मदरबोर्ड नुसार
लक्षात येते की याला कोणत्या टाईपची रॅम चालेल, कोणती ते फिक्स होईल बघा. त्यानंतरचा कोणता आहे, एजीपी स्लॉट. हा बघा, हा जो आहे की नाही दिसतोय सर्वांना, हा कोणता आहे, एजीपी स्लॉट. एजीपीच काय लॉंग फॉर्म आहे बघा. ह्या मदरबोर्ड वर पण ब्लॅक कलर मध्ये दिसतोय का एजीपी स्लॉट, दिसतोय. त्यानंतर ह्या मदरबोर्ड वर बघा आता याचा काय यूज होतो, हाय स्पीड किंवा ग्राफिक कार्ड यूज करण्यासाठी काय यूज करतो आपण, एजीपी स्लॉट. आताच्या मदरबोर्ड मध्ये ग्राफिक्स काही याला इनबिल्ट येतं, पण शक्यतो पहिल्या याला आपल्याला काय करावं लागायचं, गेम वगैरे जेव्हा आपण खेळतो किंवा काही सॉफ्टवेअर यूज करतो जिथं हाय कॉन्फिगरेशनची गरज असेल तिथं आपण काय करायचो, ग्राफिक्स कार्ड ऍड करायचं बघा. लक्षात, हा कशासाठी यूज होतो, हा पीसीआय स्लॉट सारखाच असतो दिसायला, फक्त त्याला साईडने त्याची कार्ड सेटिंग थोडी वेगळी असते बघा. दोन्ही याच्यात बघा पीसीआय स्लॉट सारखाच आहे दिसायला, फक्त थोडीशी त्याची सेटिंग थोड्या वेगळ्या आहे बघा. पुढे सीपीयू स्लॉट. कोणता आहे सीपीयू स्लॉट बघा बरं, दिसतोय हा मदरबोर्ड वर, सीपीयू स्लॉट. हा सीपीयू स्लॉट किंवा याला काय म्हणायचंय, प्रोसेसर सॉकेट, ज्याला काय कनेक्ट करतो आपण, आपला सीपीयू. सीपीयू स्लॉट आपले प्रोसेसर कनेक्ट कर जोडतो की नाही आपण तिथे, तो कोणता झाला आपला सीपीयू स्लॉट किंवा त्याला प्रोसेसर सॉकेट. दिसले की तुम्हाला. आता ह्याच्यावरचं थोडंसं डॅमेज झालेलं आहे बघा, इथे होते याचं सीपीयू स्लॉट, ह्याच्यावरचा क्लिअर दिसतो बघा याला सॉकेट, इथे इमेज मध्ये आहे तसंच आहे की नाही याचं. नेक्स्ट बघा, नंतरचा कोणता आहे आपला, पॅरलल पोर्ट. दिसला हा पॅरलल पोर्ट. आता हा पॅरलल पोर्ट बघा, याला पूर्ण 25 पिन्स होता. आता हा एवढा 25 पिन्स असलेला कनेक्टर, हा स्पेशली याचा एकच यूज होता, काय, फक्त आणि फक्त प्रिंटर कनेक्ट करणं जुन्या टाईपचे. मग त्याच्यात दुसरं काहीही डिव्हाइस सपोर्ट करत नव्हतं. मग फक्त प्रिंटर साठी एवढी मोठी आपल्याला स्पेस वेस्ट व्हायची ना, आणि याचा स्पीड पण थोडासा कमी होता बघा. इथे एक्सप्लेनेशन पण दिलेले बघा त्याचं, एकाच वेळी एकाधिक बिट्सचा डेटा पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी पॅरलल पोर्ट्सला एकापेक्षा जास्त वायर वापरल्या जात होत्या. आता बघा इथे तुम्हाला इमेज मध्ये पण दिसतोय एवढा मोठा पोर्ट प्रिंटर कनेक्ट करण्यासाठी. आताचे प्रिंटर आपण यूएसबी ड्राईव्हने पण कनेक्ट करू शकतो बघा. पहिले हा जसा PS2 पोर्ट हे स्पेशल कशाला यायचे, कशासाठी यायचे PS2 पोर्ट स्पेशली, कीबोर्ड आणि माउस साठी. तसं पॅरलल पोर्ट कशासाठी यायचा, फक्त आणि फक्त प्रिंटर कनेक्ट करण्यासाठी. पुढे बघा, किंवा मग इथे बघा सगळे डिव्हाइसेस दाखवले तुम्हाला, PS2 पोर्ट, इमेज, कीबोर्ड. बघा पहिले जुन्या सीपीयू वर इमेजेस सहित यायचं ते. त्यानंतर USB पोर्ट, इथरनेट पोर्ट, इथे आपण आपली लॅन केबल कनेक्ट करतो बरोबर आहे की नाही इंटरनेट साठी. त्यानंतर सिरियल पोर्ट, पॅरलल पोर्ट, बघा इथे VGA पोर्ट. इथे आपण मॉनिटर आपल्या टीव्ही हॉलचा कनेक्ट केलेला आहे की नाही, तो कोणत्या याने केलेला आहे, VGA पोर्टने बघा. त्यानंतर इथे स्पीकर, माईक, तुमचे हे मायक्रोफोन, हेडफोन आपले इथे बघा हे 3 दिलेले. त्यानंतर इथे काय, गेम जॉयस्टिक किंवा गेम पोर्ट, गेमिंग डिव्हाइसेस तुम्ही तिथं कनेक्ट करू शकता. बघा बरं आता पूर्ण एकदा मदरबोर्ड. पुढे काय बघा एकदा, पॉवर सप्लाय प्लग इन. आता बघा आज आपण SMPS पण आणलेलं आहे बघा बरं. आता ह्या SMPS मध्ये इथे वेगवेगळ्या हे दिसते तुम्हाला पॉवर प्लग इन केबल. तर बघा प्रत्येकाचे हे वेगळे, सेम तसंच बघा. द पॉवर सप्लाय provides the necessary electrical power to make the computer system operate. आपला विदाउट कम्प्युटर हे पूर्ण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, विदाउट इलेक्ट्रिसिटी ते चालणार नाही. मग ह्या जे व्होल्टेज प्रोव्हाइड करायचं काम आहे हे कोण करणार, आपल्या सगळीकडे पॉवर सप्लाय प्लग इनच्या ज्या केबल्स आहेत त्या बघा. आता बघा इथे बघा 20 पिन कनेक्टर आहे याचं, हे दिसलं, हे 20 पिन कनेक्टरला मदरबोर्ड वरती इथे जागा असते बघा.
दिसली तुम्हाला इथे मदरबोर्ड वरती जागा आहे याला, दिसली का सर्वांना? बघा इथे मदरबोर्ड वरती आपण SMPS याला काय देऊ शकतो, बघा आता अशा पद्धतीने आपण याला इथे कनेक्ट करू शकतो. मग SMPS मधून पॉवर सप्लाय कुठे येईल, मदरबोर्डला. अशा पद्धतीने बघा याचा यूज होतो. इथे बघा वेगवेगळे 40 24+4 साठा, हे वेगवेगळे काय कनेक्टर्स. बघा पुढे काय नेटवर्क इंटरफेस कार्ड. आता हे कार्ड नाही आणलेलं, नेक्स्ट लेक्चरला आपण आणू त्याला. बघा आता हे कार्ड कशासाठी यूज केलं जायचं, स्पेशली तुमच्या पीसी मध्ये इंटरनेट जर ऍक्सेस होत नसेल तर तुम्हाला कोणतं कार्ड ऍड करावं लागायचं, नेटवर्क इंटरफेस कार्ड. त्याला शॉर्ट मध्ये निक कार्ड असं नाव दिलेलं आहे बघा. पण the NIC contain electronic circuitry required to communicate using a wired connection. आता बघा वायर कनेक्शननी जर तुम्हाला यूज करायचं असेल त्यावेळेस बघा त्याला इथे एकच पोर्ट आहे दिसला लॅन कनेक्ट करायला, त्यानंतर तुमचं इंटरनेट ऍक्सेस व्हायचं. पण आणि वायरलेस साठी पण येतं आता नेटवर्क कार्ड. आणि नेटवर्क कार्डला दुसरं नाव काय, नेटवर्क इंटरफेस कंट्रोलर, नेटवर्क ॲडॅप्टर किंवा लोकल एरिया नेटवर्क ॲडॅप्टर. हे त्याचे वेगवेगळे नाव आहे बघा. हे तिन्ही चारी पण येतील, सांगता येतील ते तिन्ही चारी नाव. इथपर्यंत समजलं? एकदा रिव्ह्यू करा बरं. कोणते कोणते पोर्ट आहे हे सगळे, हे कोणते PS2 पोर्ट कीबोर्ड आणि माउस साठी. नंतर हे कोणते सगळे आपले USB पोर्ट. नंतरचे हे VGA पोर्ट बघा, पॅरलल पोर्ट. हे सगळे काय आपले IO पोर्ट म्हणजे इनपुट आउटपुट पोर्ट, ज्याच्या थ्रू आपण कम्प्युटरला इनपुट देऊ शकतो आणि आउटपुट आपण प्रिंटर किंवा प्रिंटर काय आपलं आउटपुट डिव्हाइस आहे ना, कीबोर्ड माउस काय इनपुट डिव्हाइसेस, मॉनिटर आउट आपले प्रिंटर काय आउटपुट डिव्हाइसेस, सगळे इथे कनेक्ट करतो की नाही. म्हणून याला काय म्हटलेले सगळे IO पोर्ट, इनपुट आउटपुट पोर्ट हे सगळे बघा. त्यानंतर काय बघितलं आपण, PCI स्लॉट. PCI स्लॉट नंतर काय बघितलं, AGP स्लॉट. त्यानंतर रॅम स्लॉट, CPU सॉकेट बघितलं बघा. अजून याच्या हळूहळू आपल्याला सगळे पार्ट्स बघायचे. त्यानंतर बघा थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आणि आपला एक्सटर्नलचा आवडीचा क्वेश्चन असतो. बऱ्याचशा वेळेस ओरलला हा विचारला जातो, काय साठा वर्सेस पाटा. आता साठा पाटा, आटाडा पाठव, इथे लक्ष द्या. आता हा जो जुना ओल्ड CPU दिसतोय की नाही तुम्हाला इथे या इमेज मध्ये बघा, इथे दिसतोय सर्वांना. आता ह्या जे केबल्स आहे बघा किती कॉम्प्लिकेटेड दिसताय, त्या दिसताय की नाही. तसं हा CPU कसं दिसतोय, जुन्या कॅबिनेट मध्ये अशा पद्धतीच्या केबल्स यूज केलेले असायचे बघा. हा कोणता झाला, साठा केबल्स नाही, ह्या पाटा केबल्स. आणि इकडचे ह्या छोट्या कोणत्या आहे, साठा केबल्स. दिसतोय दोघींमधला डिफरन्स बघा. आता ह्या ओल्ड कम्प्युटर मध्ये यूज केल्या जायच्या, आताच्या लेटेस्ट कोणता आलाय त्याला रिप्लेस साठा केबल बघा. त्याचं थोडं एक्सप्लेनेशन बघायचं आपल्याला. सिरियल ATA त्याला साठा केबललाच काय म्हटलं जातं, सिरियल आटा किंवा सिरियल ATA केबल बघा. आता बघा एक संगणक बस इंटरफेस आहे जो होस्ट बस ॲडॅप्टर मास स्टोरेज संसाधनांशी जोडतो, जसे हार्ड डिस्क ड्राईव्ह, ऑप्टिकल ड्राईव्ह, सॉलिड स्टेट ड्राईव्ह. आता याचं काम काय असतं, दोन्ही केबलचं ते कसं काय काय कनेक्ट करता, हार्ड डिस्कला कनेक्ट करता बघा. फ्लॉप बघा इथे पण दिलेले आहे, दोन केबल दिसल्या. ही जुन्या काळची पाटा केबल आणि ही आताची लेटेस्ट साठा केबल बघा. आता पाटालाच काय म्हटलेलं आहे, पॅरलल ATA बघा. तो AT चा काय लॉंग फॉर्म आहे, अटॅचमेंट. A चा लॉंग फॉर्म बघा, ऑल्सो नोन ॲज ATA और IDE इज स्टँडर्ड इंटरफेस फॉर IBM कम्प्युटर्स. आता ह्या ज्या IDE केबल्स आहे किंवा मग हे जे आहे ह्या केबल्स, ह्या काय केल्या जातात, यूज टू कनेक्ट काय, द कनेक्शन इज यूज फॉर स्टोरेज डिव्हाइसेस सच ॲज
हार्ड डिस्क ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह अँड ऑप्टिकल डिस्क ड्राईव्ह इन कम्प्युटर. आता ह्या कशासाठी यूज केल्या जायच्या स्पेशली ह्या सगळ्या केबल? हार्ड डिस्क ड्राईव्हला कनेक्ट करण्यासाठी किंवा फ्लॉपी डिस्क ड्राईव्हला कनेक्ट करण्यासाठी. बघा इथे दोन टाईपचे हार्ड डिस्क दाखवलेले आहे इमेजेस मध्ये. इथे ही कोणती आहे? साटा पॉवर केबल. आता हार्ड डिस्कचे पण चेंज झाले पॅटर्न बघा. जुनी हार्ड डिस्क अशी यायची, आताची अशी येते. मेन काय चेंज झालं त्याचं? कनेक्टर. हे बघा इथे हे कोणतं आहे? ATA म्हणजे हे कोणतं आपलं? पाटा केबल पॅरलल. हे कोणतं? साटा. बघा इथे दिलेले आहे पाटा हार्ड ड्राईव्ह आणि इथं कोणती? साटा हार्ड ड्राईव्ह. केबल दिसले तुम्हाला? ही साटा केबल, साटा पॉवर केबल. इथे बघा ही आपली. इथले कनेक्टर बघा याचे, हे कनेक्टर, हे कनेक्टर दिसताय का? दोघांचे पण हार्ड डिस्क पॅटर्न पण चेंज झाले. आता आपण मेन डिफरन्स बघू साटा केबल आणि पाटा केबल मधला. पहिले लॉंग फॉर्म काय आहे पाटाचा? पॅरलल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट आणि साटाचा सिरियल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट. आता हे साटा आणि पाटा मेन दोघांचं एक आहे. फक्त साटा पाटा केबल ही रिप्लेस करून आता कोणतं केबल आलंय? साटा केबल आलंय बघा. पाटाचं काय होतं? पाटा इज अ 40 पिन कनेक्टर. तर साठाला किती कनेक्टर असतात? 7 पिनचे. पाटाची काय हाय कॉस्ट आहे आणि ऑब्विसली ती एवढी मोठी व त्याची कॉस्टिंग पण कशी असेल? जास्त. त्यानंतर हिची कॉस्ट कशी आहे? कमी आहे बघा, चीप आहे. त्यानंतर द स्पीड ऑफ डेटा ट्रान्सफर इज स्लोअर आणि साठाचा डेटा ट्रान्सफर स्पीड कसा असेल? हाय असेल बघा. पॉवर कन्झम्पशन इज मोर. एवढी मोठी वायर आहे मग तिला इलेक्ट्रिसिटी पण कशी लागणार? जास्त. पॉवर कन्झम्पशन इथे कशी आहे? लेस. बघा द केबल साइज इज बिगर आणि केबल साइज इज स्मॉलर. आता आपण एक्सटर्नल हार्ड डिस्क यूज करतो, ती यात करता येत नाही. इकडं काय करता येते? साठामध्ये ती यूज करता येते. बघा दोन केबल बघा. काय लॉंग फॉर्म होता ह्या साठा पाटा केबलचा? पॅरलल. पुढं पॅरलल, अटॅच. आणखी अटॅच आणि ऍडव्हान्स चेंज नाही करायचं आहे. नाही ते काय अटॅचच्या जागी ऍडव्हान्स, ऍडव्हान्सच्या जागी एक आहे, दोन्ही सेम असं नाही करायचंय बघा. पॅरलल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट. लॉंग फॉर्म लर्न करायचे ते दोन्ही पण. आणि साठाचा काय आहे? सिरियल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट. दोन्ही बघा. एकाला किती कनेक्टर आहे? 40 पिन कनेक्टर आणि एक काय दुसरा 7 पिन कनेक्टर. नंतर काय बघा? द डेटा. हा कॉस्ट मध्ये डिफरन्स आहे. हे बेसिक तुम्हाला सांगता येतील की नाही? आत्ताचे न्यू टेक्नॉलॉजी मध्ये सगळं न्यू सांगून द्यायचं. काय स्पीड जास्त आहे, पॉवर कमी लागतो, रेट पण कमी आहे, साईज पण तिची कशी आहे? छोटी आहे. आणि एक्सटर्नल हार्ड डिस्क आता आपला डेटाच एवढा असतो, बसत नाही. बरोबर आहे की नाही? किती स्टोरेज असतो आपल्याला कमीच पडतो ना. मग सेम तसं स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो? एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह. त्यावेळेस साठा केबल आपण यूज करू शकतो. बघा इथे कनेक्टर दाखवले बघा. हा आयडी कनेक्टर इन मदरबोर्ड. बघा बरं आपण मदरबोर्डवर आयडी कनेक्टर इथे दिसले का? हे कोणते? आयडी कनेक्टर. बघा त्यानंतर साठा साठा ड्राईव्हची एज दाखवलेली इथं आणि पाटा ड्राईव्हची दिसले पिन मध्ये डिफरन्स. स्पेशल तुम्हाला समजण्यासाठी ह्या दोन इमेजेस आणलेल्या होत्या बघा. हे झालं साठा पाटा इथपर्यंत आलं लक्षात. मदरबोर्ड वर पण समजलं सगळं. बघा आता मदरबोर्ड वर एकदा सांगा बरं हे कोणते होते? PCI स्लॉट. काय लॉंग फॉर्म होता PCI चा? पेरिफेरल्स कंपोनंट. काय असा होता का? मग काय होता? इंटरफेस. अजून आयचा इंटरफेस. सीचा काय? कंपोनंट. आणि पीचा काय?
पेरिफेरल्स कंपोनंट इंटरफेस, यालाच आपण एक्सपान्शन स्लॉट्स पण म्हणणार आहे. हा खालचा काय आहे, PCIe, याला PCI एक्सप्रेस किंवा AGP किंवा ग्राफिक्स कार्ड स्लॉट पण आपण म्हणतो बघा. खाली काय आहे, CPU सॉकेट, त्यानंतर इकडे वॅन स्लॉट, त्यानंतर IDE कनेक्टर बघा. आता याला SATA कनेक्टर दिलेलं आहे इथं. आणि ह्या मदरबोर्डवर SATA केबल साठी कनेक्टर नाहीये बघा, याच्यावरती SATA साठी नाही दिले. इथे फक्त IDE कनेक्टर दिलेले आहे आपले, इथे SATA केबल साठी दिलेले बघा. अजून काय ह्या प्रेझेंटेशन मध्ये अजून आपले हे पोर्ट येतील ना सांगता सगळे. टँकर आलाय बाकीचं. बाकी वाटलं तर आपण पुढे याचं पूर्ण आर्किटेक्चर नेक्स्ट लेक्चरला बघू.